एकदा माझ्या पद्धतीने धाबा स्टाईल ही भाजी नक्की ट्राय करून बघा. माझी गॅरंटी आहे धाब्यावरच्या सर्व भाज्यांची चव यापुढे तुम्हाला फेल वाटेल. 2 चमचे तेलामध्ये काजू सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. उरलेल्या तेलामध्ये 2 सुके कांदे, हिरव्या मिरच्या, गाजर, 10 ते 12 लसण पाकळ्या, आलं, 1 वाटी कोथिंबीर आणि पुदिना परतून घ्यायचा. हे सर्व जिन्नस परतून झाल्यावर गार करायचे. इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे. पाणी घालून याची पेस्ट तयार करायची आहे. अर्धी वाटी इथे मी घट्टसर दही फेटून घेतलेलं आहे. आता परतून घेतलेले जिन्नस आणि 10 ते 12 काजू रात्रभर भिजत घातलेले होते हे वाटून घेतलेले आहे. तेलामध्ये मी काही खडे मसाले परतून घेतलेले आहे. वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, भाजलेल्या धन्याचं जिऱ्याचं पूड घातलेलं आहे. चिकन मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि सर्व मसाले परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये पाणी घालून टेम्परेचर थोडं डाऊन झालं की यामध्ये दह्याची पेस्ट घालायची आहे आणि मिल्क पावडरची पेस्ट घालायची आहे. सोबतच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कढईने तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. फ्राय केलेले काजू घालायचे आहे. वरून चिरलेली कोथिंबीर. ही भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.